वक्फच्या बाबतीत तर आमची जाहीर भूमिका लोकसभेत देखील आम्ही मांडलेली आहे. आज मी भाषण करत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि मला चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे विचारलंय ते खरोखर मलाही कधी सुचलं नाही की काही मस्जिदी 12व्या शतकातल्या, 13व्या शतकातल्या, 15व्या शतकातल्या आहेत. आता त्याचा सातबारा आणि त्याचा सेलडीड ते कुठनं आणणार आहेत असं स्वतः जस्टिस खन्ना म्हणजे चीफ जस्टिस खन्ना यांनी सरकारला विचारलेलं आहे. आणि हे खरोखर माझ्याही लक्षात आलं नाही. त्याचा विचार केला तर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ताजमहालच्या बाजूला शेकडो एकर जमीन आहे, ती शहाजहान काळातली आहे. आता त्याचा सातबारा आणि त्याचा सेलडीड कुठनं आणायचा? त्याच्यामुळे हुमायूनचा म्हणजे मजार आहे दिल्लीमध्ये. आता हुमायून हा बाबर, हुमायून त्या काळातलं ते सगळं आहे. आता हे सातबारे आणि हे सेलडीड कुठनं आणायचे हा प्रश्न अतिशय योग्य आणि लॉजिक आहे त्याच्यामागे, आणि याचं उत्तर मला वाटत नाही कुठल्या सरकारला देता येईल. त्याच्यामुळे आज जी सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका दिसते त्याच्यावरनं सर्वोच्च न्यायालय काही प्रश्न निर्माण करेल आणि ते योग्य असतील असं माझं मत आहे.